की आम्ही या ठिकाणी 4-4 मॅच खेळून वरती आलोय, आम्ही देखील कुठे हार पत्करायला तयार नाहीये. दरम्यान काय घडतंय, पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने खेळलाय, एक धाव मात्र मिळते. धाव संख्या झाली आता मात्र 2. दरम्यान या चेंडू अखेर धाव संख्या झाली ती 2. त्या दरम्यान रिव्हर्स स्वीपचा फटका येतोय, खणखणीत दंड. सीधी उंगली से घी नहीं निकलता है तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. तसंच प्रशांतनी या ठिकाणी रिव्हर्स शॉट खेळला आणि या ठिकाणी सक्सेसफुल ठरला. या चेंडूवरती 4 धावा वसूल केल्यात. धाव संख्या झाली आता मात्र 6. आणि त्या दरम्यान हलक्याच पद्धतीने तटवलं आणि HDPL पर्व 5, मला उल्लेख करावासा वाटतं, HDPL पर्व 5 मध्ये सुद्धा भाई भाई 11 संघ होता. तर नक्कीच भाई भाई 11 संघाने तो फायनल मध्ये जाऊन ते रनर अप झाले होते, इथे विनर होणार का? त्या दरम्यान हा मारलेला जोरदार फटका, या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडस गचाळ, एकच धाव भेटते. क्षेत्ररक्षण तर सुंदर झालं होतं, पण तो फेकी केल्यानंतर या ठिकाणी गोलंदाजांना तो कनेक्ट करता आला नाही, म्हणून की काय तर एक धाव मात्र भेटली जाते. धाव संख्या झाली आता मात्र 8. दरम्यान रूपकेचा पुढचा चेंडू, पुढला एकदा तोच पद्धत प्रयत्न होता, परंतु काय तर या ठिकाणी एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. धाव संख्येत भर पडते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती मात्र 9. दादा आपण बघितलं असेल की HDPLचं जे पर्व झालं त्याच्यामध्ये फायनल मध्ये भाई भाई 11 संघ काय सामना झाला होता. शेवटच्या चेंडूवरती तो सामना गेला होता आणि या सामन्याचा शेवटच्या चेंडू पर्यंत नेण्याचा जो मानस आणि जे धैर्य ठेवलं होतं तो या गावचा उभारता युवा गोलंदाज पार्थ शिंदे, काय कमालीची गोलंदाज त्यांनी केली होती. सुरेख गोलंदाजी केली होती की फायनलच्या मॅच मध्ये आपण जर बघितले तर मोठे मोठे प्लेयर या ठिकाणी करण अंबाला सारखा प्लेयर अलिबाग मध्ये येऊन बुचकळ्यात पडला होता, परंतु पार्थ ती गोलंदाजी केली होती. दरम्यान या ठिकाणी चेंडू मात्र क्षेत्ररक्षण होईपर्यंत योग्यरित्या एक धाव घेतली जाते. त्या दरम्यान धाव संख्या होते ती 10. एक अवांतर धाव येते. थोडस पंच 1 मिनिट थांबवायचं, तो तिथे त्याला दिसत नाहीये. प्लीज प्लीज भाई भाई 11 संघ आपण जरा बाजूला व्हायचंय. शेवटचा सामना आहे आणि लोक बघतात, हे बघा हे महत्वाचं आहे. चला दरम्यान सूरज याचा पुढचा चेंडू, हा चेंडू उजव्या यष्टीला काहीसा मानवंदना देऊन जाणारा चेंडू होता. चेंडूच होतोय आता मात्र निर्धाव. खेळपट्टी थोडासा बाउंड्रीच्या बाहेर राहा. पंच आम्हाला इथून इशारा करतात खेळपट्टीच्या बाहेर राहायचंय. त्या दरम्यान डाव्या बाजूला सुद्धा बघा पाय आतमध्ये आहेत तुमचे, प्लीज पाय आतमध्ये घ्या. आपण आयकॉन प्लेअर आहात भूषण, आपल्याला सुद्धा काळजी घ्यावी लागेल. दरम्यान पुन्हा एकदा या ठिकाणी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला, मात्र एक धाव वसूल केली. धाव संख्येचा पाडा पुढे जातोय. आता मात्र 12 धावा, 4 चेंडू आणि 12 धावा. दरम्यान पुढचा चेंडू सूरज याचा चांगल्या पद्धतीने चेंडू खेळलाय, एक धाव मात्र घेतली जाते. धाव संख्या झाली त्यात 13 ही धाव संख्या होते आणि नक्कीच थोडस धावाला धावगती वाढवावी लागेल, त्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत. एक धाव भेटते आणि एकच धावेवर प्रशांत बोनगे समाधान मानतोय. अशा प्रकारे धावा हलक्या गतीने 2 षटका अखेर धाव संख्या होते ती 14. तर अविनाश आपण यावर्षी चांगलं पर्व हे केलेलं आहे, पण ऑक्शनचं पर्व थोडस आपल्या शोभेनुसार झालं नाही, तर नक्कीच 2026 मध्ये आपण करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच नक्कीच, कारण जर आपण बघितलं तर हे डोंगरी प्रीमियर लीग पर्व हे एकदम घाई गडबडीत झालेलं, आम्हाला नियोजन करण्यासाठी वेळ सुद्धा नव्हता, परंतु ते देखील आमच्या सर्व नव क्रिकेटपटूंनी मनावरती घेऊन चांगलं योगदान देऊन या ठिकाणी त्याचं आयोजन, एक अतिशय अप्रतिम आयोजन या ठिकाणी केलं. आणि या ठिकाणी काय घडते दादा, तर तू मै करता करता या ठिकाणी 2 धावा, जो चेंडू निर्धाव गेला होता त्याच्यावरती 2 धावा यशस्वीरित्या धावची स्वरूपात पूर्ण केलेल्या आहेत.
धाव संख्या होते ती 16. तिसरं षटक चालू आहे केदार गोलंदाजी मार्गवर आणि आडव्या पट्ट्याने चांगलं क्षेत्ररक्षण लाभलेलं आहे. एकच धाव भेटते. बघा काय सुरेख क्षेत्ररक्षण आहे आणि क्षेत्ररक्षणामुळेच हे दोन संघ आपल्याला फायनलच्या प्रवेश मध्ये प्रवास होतोय. त्या दरम्यान मी मंदार यांना इथे पॅव्हेलियन कडे यायचंय. मंदार यांनी यायचंय पॅव्हेलियन कडे लवकर. त्या दरम्यान अप्रतिम फटका 4 धावा. तर चौकार आल्यानंतर फलंदाज या ठिकाणी आपली विकेट देऊन गमावतो. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत केदारचे. पाहावे लागेल केदारला कशा प्रकारे सामना करणार. रिव्हर्स स्वीप आणि अप्रतिम चौकार. लहान मुलांचंही आपल्याला नाचण्याचं एकदम मनोरंजन त्यांनी केलेलं आहे आणि निलेश शिंदे यांनी सुद्धा पक्षाचा पैशाचा वर्षाव लहान पोरांसाठी केला होता. अंतिम चेंडू असेल. अप्रतिम मारलेल्या मात्र धाव मात्र दिली आहे ती फक्त 1. संघाची धाव संख्या होते 26. तिसरं षटक संपलेलं आहे. धाव संख्या झालेली ते आता मात्र 3 षटकाच्या समाप्ती 26. आता मात्र शेवटचं षटक हाणामारीचं अंतिम षटक आहे आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा कराव्या लागतील त्या भाई 11 संघाला. दादा या गावाचं एक वैशिष्ट्य आहे. ज्यावेळी सर्व तरुणाई एकत्र येते ना त्यावेळी हे आगलं वेगळं नियोजन करण्यात या ठिकाणी अग्रेसर असते आणि त्याच एक उत्तम उदाहरण आज आपण या ठिकाणी डोंगरी प्रीमियर लीग पर्व 3ऱ्या मध्ये पाहतोय की जर बघितलं तर इतक्या मोठ्या ट्रॉफी असतील, इतकं मोठं चांगलं ग्राउंड असेल आणि या मॅचेस त्याच्यासाठी डीजे असेल, सर्व काही भव्य दिव्य आपण जर बघितलं तर या छोट्या गाणी गावासाठी देखील इतका मोठा परफॉर्मन्स आणि इतका मोठा प्लॅटफॉर्म हे आज देखील आम्हाला अभिमानास्पद वाटतोय की एक सर्व आमचे नवतरुण आणि नव खेळाडू एकत्र येऊन इतक्या मोठ्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतायत. नक्कीच, कारण का मी ऑप्शनच्या वेळेला बोललो होतो की नवी तरुणांना पुढे जायला पाहिजे. तुम्ही जे आपल्या आजोबांनी वडिलांनी केलं त्याच्या पुढे अग्रेसर होऊन तुम्हाला हातभार. त्या दरम्यान स्वीप मारण्याचा प्रयत्न अक्षयचा या ठिकाणी मात्र तरी सुद्धा चला पंचांचा डिसिजन अंतिम आहे. रन्स नाहीये. पंचांचा डिसिजन अंतिम आहे. या डॉट चेंडू आहे. ही रन्स नाहीये. चला सार्थक हा देखील मागच्या वेळचा हा उत्कृष्ट सामनावीर राहिलेला आहे या आमच्या मालावरच्या मॅचेस मध्ये. त्याच्यासाठी देखील या वर्षी बोली जोरदार लागणार होती अशी सर्वांची भाषा होती आणि तोच गोलंदाज फायनलच्या शेवटचा षटक घेऊन येतोय भारतीय 11 संघाकडून सार्थक शिंदे. आणि असे चांगले गोलंदाज आज चांगले उदयाला आलेले. सूरज आलाय, राज आलाय, रूपक आलाय, गौरव आलाय. त्यामुळे आज डोंगरीचा संघ पुन्हा एकदा त्या दरम्यान अप्रतिम या ठिकाणी नव खेळाडू या ठिकाणी उदयास येत आहेत. परंतु हे चेंडू आता मात्र सार्थक्याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट खेळला. हा पुढे चाललाय. धाव संख्या झाली ती मात्र 34. आता आपण म्हणल्याप्रमाणे नवीन जरी या ठिकाणी क्रिकेटपटू घडत असतील तर त्यांना योगदान देण्याचं काम या ठिकाणी आदर्श शिंदे सर असतील, नितीन शिंदे असतील, आमचे सर्व जुने जाणते खेळाडू
चौकारांची हॅट्रिक ऍक्शन केलेली आहे, परंतु ही हॅट्रिक त्याला कायम ठेवावी लागेल कारण हे अंतिम षटक आहे आणि या चेंडूवर फुल शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू या फायनलच्या सामन्यातील भाई भाई 11 संघासाठी हा शेवटचा चेंडू किती लाभदायक, किती फलदायक आणि किती धावा देऊन जाईल हा येणारा काळ वेळ आणि हा सार्थकचा चेंडू अक्षयसाठी पुन्हा एकदा स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न बसलाय, मात्र एक धाव घेतली जाते. एक धाव करता करता तिसऱ्या धावेला सूरज आणि नॉन स्ट्राईकला असणार आहे प्रवीण. दादा भारतीय 11 संघाबद्दल बोलायचं तर काय, कारण ही सलामीची जी जोडी आहे ना ती त्यांना फलदायक आणि लाभदायक आतापर्यंत सर्व मॅच मध्ये ठरलेली आहे. जर जोडी शेवटच्या बॉल पर्यंत जर मैदानात राहिली तर भारतीय 11 संघ हा देखील या ठिकाणी सामना हातात घेऊन जाऊ शकतो, परंतु या फलंदाजांना जर रोखण्यात भाई भाई 11 संघ यशस्वी राहिला तर भाई भाई 11 संघ देखील त्याच ठिकाणी आपली लढत कायम ठेवू शकतो. 2024 मध्ये HDPL पर्व 5 मध्ये भाई भाई 11 सर्व रनर अप झाला, त्याची पुनरावृत्ती होणार की फायनलची ती ट्रॉफी उचलणार यासाठी सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 24 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता असताना कशा प्रकारे 24 चेंडू हाताळले जातील आणि त्याचा दोन्ही टीम मधलं एक वैशिष्ट्य आहे बघा, रूपक आणि केदारची शरीरयष्टी, तसंच इकडं गणू आणि प्राशांची शरीरयष्टी, दोन भर धक्कम या ठिकाणी खंबे दोन्ही टीम मध्ये आणि त्यांचाच भार घेऊन या ठिकाणी उतरलोय. पहिला चेंडू वरती काय करते तर नरेश या ठिकाणी सांगतोय की मी या ठिकाणी थर्ड मॅनला कशासाठी आहे तर चेंडू अडवतोय. एक धाव मात्र निश्चितरित्या पूर्ण केली जाते प्रवीण आणि सूरजच्या बाबतीत. चांगला रूपक, कारण या ठिकाणी नरेशला सुद्धा चमकायचे आहे, कारण आपण बघितलं तर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आहे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील आहे. दरम्यान या ठिकाणी हलक्या पद्धतीने खेळला होता, चेंडू जातोय निर्धाव. हलक्याच पद्धतीने खेळण्याचा विचार आहे सूरजला, माहिती आहे हे षटक जर महत्वाचं आहे, हे खेळू काढल्याच्या नंतर आपण आक्रमकपणा घेऊ शकतो. त्या दरम्यान येतोय काय पंचांचा इशारा येतोय, या ठिकाणी सूरज आलाय की अक्षय आलाय, परंतु नक्की 3 चेंडू धाव संख्या झाली ती 9. आता मात्र काय होतंय, चांगलं
नरेश कडून क्षेत्ररक्षण होतोय, परंतु चेंडू जर असा चुकीच्या पद्धतीने थ्रो जर केलात नरेश तर तुम्हाला त्याचा 10 धावा या ठिकाणी अक्षयच्या पहिल्या षटकामध्ये आल्या, 2 चौकार आल्यानंतर धाव संख्येला उभारी मिळाली. आता मात्र काय तर चांगलं क्षेत्ररक्षण जुगाच्या माध्यमातून झालंय. 1 धाव मात्र घेतली जाते. षटक पहिल्या षटकाच्या समाप्त्यांनी धाव संख्या झाली ती मात्र आता 11. बघा 11च्या सरासरीने यांना या धावा जमवायच्या आहेत, परंतु तशीच संत गतीने धाव संख्या या ठिकाणी पुढे नेत आहेत. दोन्ही सलामीचे फलंदाज अजून देखील चांगल्या क्रीज मध्ये उभे आहेत. ना 11ची सरासरी जरी राखली तरी सुद्धा भारतीय 11 संघ विजयी होऊ शकतो, कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला प्रत्येक षटकामध्ये 11 धावा करायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने ते चालत आहेत. आणि त्या दरम्यान चांगला फटका आणि एकच धाव. काय सुंदर क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. कैलासच्या इथे मिसफीट झाल्यानंतर प्राशन येतोय आणि तोपर्यंत क्षेत्ररक्षण करतोय, मात्र 1 धाव घेतली जाते. पुन्हा गोलंदाजीसाठी येतोय जयंताने सूर्य गोलंदाजी केली होती. आता मात्र अवांतर 1 धाव. वाईट गणूला या ठिकाणी आपल्याला काहीतरी बदल करावा लागेल. आपल्याला जर फायनल मारायची असेल तर या ठिकाणी पुटरपचा चेंडू, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण याच्या माध्यमातून झालं. सूरज त्या ठिकाणी हुलकावणी देण्याचा प्रयत्न यशसाठी करत होता, परंतु यशने तेवढी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. दरम्यान सुरेख क्षेत्ररक्षण होतोय. धाव मात्र 1 घेतली जाते. धावांवरती अंकुश लागण्याचा प्रयत्न या ठिकाणी जयंता करतोय. कुठेही मोठा फटका मारण्याचा मानस देत ना. आता मात्र हा एकोणीस संत गतीने चाललेला सामना, परंतु सूरज या ठिकाणी चौकार मारतोय. दरम्यान पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी क्षेत्ररक्षण होईल का? क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव मात्र घेतली जाते. आता मात्र शेवटचा चेंडू असेल तो जयंताचा. धाव संख्या झाली ती मात्र 20. त्या दरम्यान चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये भारतीय 11 संघाला यश आलेलं आहे, कारण का भारतीय 11 संघाची जी सलामीची जोडी आहे ना, त्यांनीच या फायनल पर्यंत आतापर्यंत भारतीय 11 ला पोहोचवलेला आहे. हलक्याच पद्धतीने टॅप केलाय, मात्र 1 धाव रोखू शकले नाही. दुसरी धाव घेणार का? नाही. मात्र आशिषची चपलाई आज अक्षयची चपलाई अक्षरशः चित्याप्रमाणे केलेली आहे. खरंय की दादा मी मगाशीच म्हणलं की भारतीय 11 संघाचं एक जमेची बाजू अशी आहे की हे दोन्ही सलामीचे फलंदाज हे शेवटपर्यंत मॅच घेऊन जातात आणि हे जर राहिले तर नक्कीच ते मॅच आपल्या पदरात घेऊन जातील, यात काही शंका नाही. परंतु 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. काय होणार येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये समजेल. आणि तो फ्री जो संघ मालकाला फ्री 21 आणि 12 चेंडू आणि 24 धावांची गरज संघ मालकाला भेटलेला तो फ्रीज हा गोलंदाजीसाठी आलाय. प्रणित वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतो प्रणित. पहिला चेंडू फुलटॉपचा चेंडू, परंतु त्या ठिकाणी कोण आहे तर अक्षय हा चप्पल क्षेत्ररक्षक आहे. कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी चेंडू कुठेही जाऊ दे तो डाय मारून या ठिकाणी चेंडू क्षेत्ररक्षण करतोय आणि धावा मात्र अडवतोय. दरम्यान आतापर्यंत खरा आणि चांगल्या पद्धतीची फलंदाजी केली आयकॉन असलेला हा सूरज रूपक साठी चांगला ठरतोय. पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालं असतं तर हा चेंडू निर्धाव निश्चितरित्या गेला असा, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षण मिस होतोय. 1 धाव मात्र घेतली जाते. चांगली रणनीती दोघांनी आखलेली आहे. अजूनपर्यंत विकेट काही भेटलेली नाहीये, पण जकडून पण ठेवलेलं आहे. चांगली गोलंदाजी आहे. 4 चांगले गोलंदाज नक्कीच भाई 11 कडे मला म्हणजे पहिल्या सामन्यापासून पाहायला भेटत आहे.
बघा काय क्षेत्ररक्षण आहे, काय गोलंदाजी आहे, परंतु तेवढं चांगला फलंदाजी देखील पाहायला मिळते. हा देखील हाय व्होल्टेजचा सामना, हा देखील सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला पाहिजे. प्रेक्षकांना याची आतुरता आहे, कारण हा सामना प्रेक्षणीय झालाच पाहिजे. फायनलचा थरार हा फायनल सारखा अनुभवायला पाहिजे. आणि त्यासाठी मनाची धाकधुकी लागली पाहिजे, धडकन वाढली पाहिजे. काय क्रिकेट असतं, क्रिकेट हे असं असतं की कोण जिंकणार, कोणाच्या घरी ही ट्रॉफी जाणार. त्या दरम्यान मारलेला हा फटका मात्र धावा देऊन जातोय एक. इथे मात्र थोडी संत गती झालेली आहे, ती नक्कीच भारतीय इलेव्हन सुरेख संघावर. गोलंदाजी राजेंद्र शिंदे सुद्धा सांगतायत की सुरेख गोलंदाजी या ठिकाणी केलेले आहे. 25 धावसंख्या झालेली आहे, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत तिसऱ्या षटकातले. आता क्रिकेटमध्ये कोणी हारत नसतो आणि कोणी जिंकत नसतो. जिंकतो तो मात्र क्रिकेट आणि हारतो तो मात्र सुद्धा क्रिकेट. ही भावना ठेवून क्रिकेट खेळलं पाहिजे. 8 चेंडू 20 धावांची आवश्यकता. सुंदर चेंडू, मात्र खराब क्षेत्ररक्षण. खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल की जिथे एकही धाव नव्हती तिथे 4 धावा खर्च केल्या. काय इथे सामना फिरलाय का? कारण मी म्हणेन की सामना नक्कीच भाई भाई 11 कडे होता, मात्र या चेंडूवरती सामना फिरलाय का? 29 धावसंख्या झालेली आहे ती भारतीय इलेव्हन संघाची. शेवटचा चेंडू शिल्लक. 7 चेंडू 16 धावांची आवश्यकता. बघा वैभव शिंदेने या ठिकाणी चुकी केली, त्याचा परिणाम भोगावा लागेल. दरम्यान प्रणिताचा पुढचा चेंडू जोरदार मारला होता, परंतु जुगल त्या ठिकाणी सांगतोय मी का खोपोलीवरून सुट्टी घेऊन आलोय, तर मला या ठिकाणी फायनलचा थरार असाच कायम ठेवायचा आहे. चांगली क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून घडतोय. आता मात्र 6 चेंडू 15 धावा. सहा चेंडू आणि 15 धावांची गरज. चला पुन्हा एकदा बघा गोलंदाजीसाठी गोल आलाय, तर भाई भाई 11 संघाने 30 आतापर्यंत रणनीती ठेवलंय. तोच गोलंदाज हा नौका जरी गोलंदाज असला तरी हा मालावरती झालेल्या धुलीवंदर प्रीमियर लीग मध्ये चांगला गोलंदाज ठरला होता. पहिला चेंडू हलक्या पद्धतीने खेळतोय, 1 धाव घेतली जाते. आता मात्र 5 चेंडू आणि धावा हव्यात त्या 14. अतिशय थरारलेला हा सामना. 5 चेंडू आणि 14 धावा. नक्कीच जे दोन्ही बाजूचे संघ आहेत, संघ मालक आहेत, त्यांना धडकन भरली असेल की या कोणाच्या 2 बाजूने. चेंडूवरती जर 2 मोठे फटके आले नाही तर कृपया काहीतरी वेगळं घडेल, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. 1 धाव मात्र घेतली जाते. आता मात्र 4 चेंडू आणि 13 धावा. आणि टाळ्या होऊ द्या मित्रांनो, कारण हा या सामन्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रेक्षणीय सामना, जो फायनलचा थरार, फायनलचा अनुभव आणि हीच फायनल, अशाच पद्धतीची सामने झाले पाहिजे. आणि तोच फायनलचा थरार आपण या मैदानात पाहतोय. डीपीएल पर्व 3 आणि या सामन्यामध्ये कोण विजेता होणार, पुढे जाऊन जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. फलंदाज कैलास याला तिन्ही चेंडूवरती तिन्ही चौकार दिले तरी काही फरक पडत नाही, परंतु कंपल्सरी चेसिंग आहे, त्याच्यामुळे 3 चेंडू आणि 13 धावा. आता मात्र कैलास याला, परंतु जर 1 चेंडू जर अवांतर टाकला तर मॅचची दिशा बदलेल. स्वतः फलंदाजीसाठी आलाय रूपक. पहिल्या चेंडूवरती त्या पद्धतीने खेळलाय, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतोय. 2 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. आता मात्र या ठिकाणी फीटचे चेंडू आणि षटकार खेचावे लागतील, तर या ठिकाणी सामना भारतीय 11 संघाकडे जाईल. मात्र कैलास काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी करतोय. हा चेंडू
2 चेंडू. काय घडणार, काय बिघडणार. रूपक देखील टेन्शन मध्ये, परंतु रूपकला माहिती आहे की माझा आयकॉन आणि माझा करता धरता या ठिकाणी सलामीसाठी आलेला आहे. तोच आता क्रीज वरती आहे, स्ट्राईक वरती आहे. त्याच्यामुळे सूरजला देखील या चेंडू वरती मोठा फटका खेळावा लागेल. 2 चेंडू आणि 7 धावा. 7 धावा 2 चेंडू दरम्यान कैलासाचा चेंडू. सुरेख गोलंदाजी कैलासाची. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु काय घडलंय, चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. दरम्यान ताल्याचा गजर झाला पाहिजे. 1 चेंडू. कोण अंतिम विजेता होणार? भाई 11 की भारतीय 11. कैलासाचा पुढचा चेंडू. या ठिकाणी क्षेत्ररक्षण तर झालंय. दरम्यान काय घडलंय, तर या ठिकाणी चॅम्पियन ठरतोय.